विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 5व्या दिवसाचं टार्गेट मला द्यायचं आहे. पण इथे लिहिलंय मी फ्री टेस्ट फॉर ऑल. मी तुम्हाला सांगू का? टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागतच नाहीये हे माझं म्हणणं ऐकून घ्या. टेस्ट असली की आपण मन लावून अभ्यास करतो. टेस्ट प्रामाणिकपणे द्यायची आहे. ऑनलाईन टेस्ट आहे. बरं, आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवरतीच टेस्ट असणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो टेस्ट कुठल्या टॉपिकवर असणार आहे. या रविवारी 4 वाजता टेस्ट ओपन होणार. दुपारी 4 वाजता टेस्ट ओपन होणार. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ती टेस्ट देऊ शकताय. सिंगल अटेम्प्ट असणार आहे लक्षात घ्या. टेस्ट देताना तुम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली की टेस्ट ऑटो सबमिट होईल. तेव्हा तुम्हाला टेस्टचे रूल्स व्यवस्थित माहिती आहेत. ती टेस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला बाकी काहीही गोष्टी करायच्या नाहीत. प्रामाणिकपणे टेस्ट द्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं सॉलिड स्टेट एम-सी-क्यूज असणार आहेत. ट्रिगोच्या पण एम-सी-क्यू असणार आहेत. सॉलिड स्टेटचे मी 30 प्रश्न देणार आहे आणि 30च मिनिटं वेळ तुम्हाला देणार आहे. ट्रिग्नोमेट्रीचे 15 प्रश्न मी देणार आहे आणि 15 प्रश्नासाठी सुद्धा मी 30 मिनिटं वेळ देणार आहे. मग या रविवारी तुम्हाला 1 तास वेळ काढायचा आहे. 2 टॉपिकची टेस्ट आणि सगळ्यांसाठी मी ती टेस्ट फ्री ठेवणार आहे. तुम्हीही ती टेस्ट देऊ शकताय. ओके. बरं, आता महत्वाचं आज काय करायचं आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे आज क्रॅश कोर्सवर तुम्हाला कुठलंही लेक्चर नाहीये. चला जो काही बॅकलॉग असेल तो कव्हर करा. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. सॉलिड स्टेटसाठी तयारी चांगली करा. ओके. त्याच्यानंतर जे संघर्ष बॅच आहे, त्याच्यावर मात्र तुम्हाला ऑसिलेशनचा 5वा पार्ट 5वा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ओके. पण सगळ्यात इम्पोर्टंट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मी त्यात 10 रिएक्शन्स घेतलेत. 10 रिएक्शन्स. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचाच आहे. सगळे पी-वाय-क्यूज घेतलेत मी त्याच्यात बोर्डमध्ये आलेले प्रश्न. पण 10 घेतले म्हणजे झालं का? नाही. खूप मी प्रश्न घेणार लक्षात घ्या आणि तुम्हाला सगळं ऑर्गॅनिक ईझी वाटणार आहे. सगळं ऑर्गॅनिक ईझी वाटणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. मग 10 रिएक्शन्स आपल्याला आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या, की 11thच्या फोल्डरमध्ये मॅथ्सच्या सेक्शनमध्ये जो ट्रिगो आहे, त्याची रिव्हिजन तुम्हाला सगळ्या करायच्या लक्षात घ्या. तिथं सुद्धा 5वा पार्ट जो आहे, तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. 6च पार्ट असतील. मग एव्हाना तुमचं ट्रिगो झालं पण असेल लक्षात घ्या. बरं, मग चाललंय ते एकदम छान चाललंय. खूपच छान चाललंय आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय. एक 500 स्टुडंट मला आता जॉइन आहेत बरं का. जे एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास करतायत, ज्याचा रिझल्ट खूप चांगला लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो ही संख्या वाढली पाहिजे. लाखो मुलं आहेत, लाखो मुलं आहेत. शेवटी येतील एक्झामच्या वेळेस मला माहिती आहे, शेवटी येतील. अगदी उद्या फिजिक्सचा पेपर आहे ना, आदल्या दिवशी YouTube उघडून काय मिळतंय का बघणारी मुलं पण आहेत. आपल्याला त्यांच्यासारखं नाही राहायचं. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, खूप छान आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. ओके, कमेंट व्हिडिओ बघताय ना तुम्ही, मग कमेंट करायला विसरू नका. सजेस्ट करा मला तुम्हाला काही सजेशन माझ्यासाठी द्यायचे असतील तर मी नक्की ते स्वीकार करेन त्याचा. आणि व्हिडिओ आवडतो तुम्हाला तर मग लाईक करायला पण विसरू नका. मी ठरवलंय रोज तुम्हाला व्हिडिओ द्यायचा आहे. डेली टार्गेट द्यायचं आहे. बघता-बघता टार्गेटचा 5वा दिवस आहे. आणि या 5 दिवसात तुम्ही 20-22 व्हिडिओज आपल्या क्रॅश कोर्सवर जे तुम्हाला मी फ्री उपलब्ध करून दिलेत, ते तुम्ही बघितलेत. हां, तो जो फ्री कंटेंट आहे तो तुम्ही बघितलाय. खूप छान वाटतंय तुमचा असा सपोर्ट मिळतोय ते बघून. पण मला हा अकाउंट वाढवायचा आहे नक्की. ओके. बरं. इथं तुम्हाला मी सांगू का रे बाळांनो, कुठे चुकतात मुलं? संगत. जरा विषयावर बोलतोय बरं का मी महत्वाचं आहे. तुमची संगत खूप चांगली पाहिजे. तुम्ही चुकीच्या संगतीत राहिला ना संपलं. ती मुलं तुम्हाला अभ्यास सुद्धा नाही करून देणार. मग ते म्हणतील चल आता आमच्या इथं 4 भिंती आहेत. ते म्हणतील चला 4 भिंतीवर फिरायला. आमच्या इथं अजिंठा आहे. चला कास, इकडं-तिकडं एन्जॉयमेंट. मी असे कितीतरी मुलं बघितलेत, की मेस इथं हॉस्टेलला रूम घेऊन राहतात. मेसला गेल्यानंतर ना, जेवण झालेलं असतं त्यांचं, तरी तास, दीड तास तिथेच थांबतील. ओके, डबा खाऊन झालाय, तरी का मोबाईलवर टाईमपास करायचा असतो. नुसता टाईमपास. अशा थर्ड क्लास मुलांपासून दूर राहा तुम्ही लक्षात घ्या. काही उपयोग होणार नाही. असे मित्र नको आहेत आपल्याला. आपल्याला ना, आपल्याला अभ्यासाला प्रेरणा देतील असे मित्र हवे आहेत. मग तुमच्यातला कोणतरी बिरदेव ढाणे होईल. ढाणे नाही, ढोणे सॉरी हां. ते चुकून माझ्याकडून प्रोनाउन्स झालं आणि तुम्ही आय-पी-एस, आय-ए-एस असं व्हाल. संगत चांगली असल्यानंतर. मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितलाय. ओके. त्यांनी सांगितलंय, की सी-ओ-ई-पीतल्या कितीतरी मित्रांनी त्यांना कायम मदत केली. ओके. दिल्लीला गेले, तिथं हेल्प झाली. इंटरव्ह्यू म्हणजे बघा ना, इंटरव्ह्यू त्यांच्या त्या सरांच्या काही चुका असतील, त्या मित्रांनी समजावून सांगितलं, "हे असं करतोय, तसं करतोय." हे घडलं का? ती संगत चांगली होती. म्हणून चांगल्या संगतीत राहा, अभ्यास करा. नेहमी आई-वडिलांना डोळ्यासमोर आणा. ते तुमच्यासाठी एवढं कष्ट घेतायत, तर विचार करा त्या गोष्टीचा आणि अभ्यास करा. ऑल द बेस्ट.